भूमिका गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता। भारत-पाक सामना आणि आंदोलनासंदर्भात सविस्तर भूमिका मांडण्याची सुद्धा शक्यता। 14 तारखेला ठाकरेंची ही शिवसेना पंतप्रधानांना सिंदूर पाठवत आंदोलन करणार आहे। मातोश्रीवर आज आमदार आणि खासदारांची बैठक। मुंबईतील आमदार खासदारांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार। ठाकरे बंधूंच्या वरील भेटीनंतर बैठकीला अधिक महत्त्व। पाकिस्तानशी क्रिकेट खेळणं हा राष्ट्रद्रोहच। पाक सोबत क्रिकेट सामना म्हणजे पहलगाम नंतरचा आणखी एक दहशतवादी हल्ला। भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून सामनात्मक निशाणा। लातूरच्या रेणापूरमध्ये ओबीसी आरक्षण संपलं म्हणत तरुणाची आत्महत्या। मांजरा नदीमध्ये उडी मारत 35 वर्षीय भरत कराड या तरुणानं जीवन संपवलं। भुजबळांनी घेतली आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट। तुम्हाला शहीदच पाहिजेत ना, ओबीसीतील पहिला शहीद झालाय। बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। आरक्षण टिकवण्यासाठी बलिदानाची पाळी आली आहे, छगन भुजबळांचं वक्तव्य। ओबीसी आरक्षणासाठी भरत कराड यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विट तर सरकार सर्व समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध असंही ट्विट केलं। तर आत्महत्या करू नका, पंकजा मुंडेंचं सर्व समाजातील नागरिकांना आवाहन। ओबीसी तरुणाच्या आत्महत्येला महायुती सरकार जबाबदार, वडेट्टीवारांचा आरोप। तर सरकारनं काढलेला GR रद्द करा, नाहीतर तरुणांचा उद्रेक होईल, वडेट्टीवारांचा सरकारला इशारा। लातूरमधील तरुणाच्या आत्महत्येची घटना अत्यंत दुर्दैवी। तर राज्य सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का नाही। ज्यांच्याकडे नोंदी आहेत तेच ओबीसीमध्ये समाविष्ट होणार, परिणय फुकेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाला देण्यात आलेल्या GR मध्ये गाजर भाजप समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। राज्य सरकारनं काढलेल्या GR वर खासदार प्रणिती शिंदेंची टीका। आरपीआयच्या सचिन खरात यांच्याकडून ओबीसी कार्यकर्ते भरत कराड यांच्या कुटुंबियांची भेट। कुटुंबाला शासकीय नोकरी द्या आणि 10 लाखांची मदत करा, खरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मराठ्यांना ईडब्ल्यूएस मधून दिलेलं 10% आरक्षण नकोय का? छगन भुजबळांच्या प्रश्नाला विखे पाटील यांचं हेच उत्तर देतील मंत्री बाबासाहेब पाटलांची प्रतिक्रिया। तर कुणाचंही आरक्षण कमी होणार नाही, आत्महत्या करू नका, बाबासाहेब पाटलांचं आवाहन। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीडच्या गेवराईमधील 5 जणांच्या कुटुंबाला राज्य सरकारची मदत। राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत। आमदार विजयसिंग पंडित यांनी ट्विट करत दिली माहिती। आमच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण नको, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 650 कोटी आणि ओबीसी महामंडळाला 5 कोटी, हा कोणता न्याय? मंत्री भुजबळांचा सवाल। राज्य सरकार कुठल्याही घटकाला नाराज करणार नाहीत, महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहावा हा आमचा प्रयत्न, अजित पवारांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी सरकार सक्षम, कुणाचंही आरक्षण काढून दुसऱ्याला न देण्याची आमची पहिल्यापासून भूमिका। छगन भुजबळांच्या भूमिकेवरून राणेंनी प्रतिक्रिया दिली। भुजबळांचे GR वरील शंका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दूर करतील, छगन भुजबळांच्या प्रश्नावर उदय सामंतांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला आरक्षण देताना काही गुप्त गोष्टी झाल्या, मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्यास राज्यात जातीय अराजकता निर्माण होईल, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। जरांगेंना कायद्यातलं काहीही कळत नाहीये, त्यामुळे ते कोणत्याही गोष्टीवर गुलाल उधळतात, मराठा अभ्यासक संजय लाखे पाटलांची टीका। तर GRचा फायदा फक्त कुणबी नोंदी शोधण्यासाठीच होणार असल्याचाही दावा। एका माणसाला आरक्षणातील कितपत समजतं त्यांच्या सांगण्यानं राज्यात उद्रेक निर्माण होतोय, भुजबळांचा जरांगेंवर निशाणा। तर नाव न घेता जरांगे यांचा अशिक्षित असाही उल्लेख। अशिक्षित असलो तरी तुझ्यासारख्याला रडकुंडीला आणलं, मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं, जरांगेंचाही भुजबळांवर पलटवार। कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR कायद्याच्या चौकटीत बसणारा, GRमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। मराठ्यांनी ओबीसीमध्ये आरक्षण न मागता ईडब्ल्यूएस मध्ये मागावं, 16% मराठ्यांना 10% ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा झालाय, मराठा आरक्षणावर मंत्री परिणय फुकेंची प्रतिक्रिया। जातीतून आरक्षण घेणाऱ्यांना ईडब्ल्यूएस मधून आरक्षण मिळत नाही, ईडब्ल्यूएस वरून मराठा समाजाला प्रश्न विचारणाऱ्यांना भाजपच्या आशिष शेलार यांचं उत्तर। राधाकृष्ण विखे पाटील आणि देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला फसवतायत, मराठा अभ्यासक शिवानंद भानुसे यांचा आरोप। तर GRनं मराठा समाजाचा 1% सुद्धा फायदा होणार नसल्याचा दावा। योग्य पडताळणी केल्याशिवाय जात प्रमाणपत्र दिलं जाणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केले। मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांकडून पुन्हा एकदा स्पष्टीकरण, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून त्यांची प्रतिक्रिया।
मराठा आरक्षणाबाबत राजकारणी लोक खोटं बोलतायत. ओबीसींचं काय नुकसान होणार आहे ते सांगायचं कोणाचं धाडस नाही. पदावरील लोकांबाबत जे अपेक्षित होतं ते होताना दिसत नाहीये. लक्ष्मण हाकेंची टीका. लाखोंच्या संख्येनं ओबीसींनी मुंबईमध्ये जायचं. ओबीसीचे नेते मोर्चाची तारीख जाहीर करणार. बीडमधील सभेत लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. प्रमाणपत्र बोगस कुणी देईल असं मला वाटत नाही. खासदार बजरंग सोनवणेंचं वक्तव्य. कुणबी प्रमाणपत्रावर कुणी आक्षेप घेत असेल तर हे संयुक्तिक, अशी प्रतिक्रिया. लक्ष्मण हाकेंची बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंके, विजयसिंग पंडितांवर टीका. तर हाकेंनी बजरंग सोनवणेंची लायकी आणि शिक्षण काढलं. सोनवणे, पंडित आणि सोळंकेंनी राजीनामा देऊन दाखवावा. लक्ष्मण हाकेंची टीका. सातारा गॅझेट संदर्भात पुणे विभागीय कार्यालयामध्ये बैठक संपन्न. शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील विभागीय आयुक्तांची या बैठकीला उपस्थिती. हैदराबाद गॅझेटनुसार गोर बंजारा या समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात. समाजातील 2 तरुणांचं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठवाड्यातील बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या. धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आमदार प्रकाश सोळंकेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश करण्यासंदर्भात हे पत्र लिहिल्याचे. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातलं आरक्षण देऊ नका. जालन्यामध्ये आदिवासी समाजाचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिलाही सहभागी. सातारा गॅझेट संदर्भात चर्चा झाली, मात्र त्या संदर्भात आज कुठल्याही अधिकृत बैठका नाहीत. समितीचे अध्यक्ष विखे पाटलांना सर्व अधिकार आहेत, सदस्यांना नाही. यावर मी काहीही बोलणार नाही. शिवेंद्रराजे यांचा गॅझेटबाबतच्या प्रश्नावर काढता पाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माझं कुंकू माझा देश राज्यव्यापी आंदोलनाची हाक. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाक विरोधात क्रिकेट खेळण्याची परवानगी दिल्याचा निषेध नोंदवणार. मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुखांना तीव्र आंदोलन करण्याच्याही सूचना. भावकीचा झोका आणि दररोजचा नवीन तमाशा. मंत्री आशिष शेलार यांची ठाकरे बंधूंवर टीका. आशिष शेलार यांना काहीही समजत नाही. त्यांना ठाकरे बंधूंवर टीका केल्याशिवाय काही काम नाही. खैरेंचं शेलारांना उत्तर. बंगळुरूमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या नावासंबंधी शिंदे अजित पवारांनी केंद्राला हस्तक्षेप करायला सांगावं. काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांनी सुद्धा या विषयावर बोलावं. राऊतांची प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचं आराध्य दैवत आहे. त्यांची प्रत्येकानं जाणीव ठेवावी, अन्यथा शिवभक्त जशास तसं उत्तर देतील. कर्नाटकमधील मेट्रो स्टेशनच्या नामांतर प्रकरणावर शिंदेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांसोबत 2 दिवस नाशिकमध्ये फिरून शहराची अवस्था पाहावी. संजय राऊतांचं वक्तव्य. कुर्डूमधील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच. माढ्याच्या तहसीलदारांचा अहवाल TV9 मराठीच्या हाती. उत्खननासंदर्भात पूर्व परवानगी घेतली नसल्याचाही अहवालात उल्लेख. उत्खनन करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. या प्रकरणामध्ये काही लोकांचा सहभाग. संपूर्ण गावाला वेठीस धरू नये. कुर्डू मुरुम उपसा प्रकरणाच्या अहवालावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. पारदर्शक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल सत्ताधाऱ्यांमध्ये अहंकार, तर महिला अधिकाऱ्याशी असं बोलणं चुकीचं. खासदार प्रणिती शिंदेंची नाव न घेता अजित पवारांवर टीका. अजित पवारांचा आवाजच मोठा आहे, चूक आहे असं म्हणणं चुकीचं. कुर्डूतील घटनेचं राजकारण करण्यात आलं. अजित पवार आणि महिला पोलीस अधिकारी यांच्यामधील संवादावर बाबासाहेब पाटलांची प्रतिक्रिया. कायदेशीर कारवाई करताना राजकीय दबाव येतच असतात. माजी पोलीस आयुक्त डी शिवानंद यांचं वक्तव्य. तर राजकीय दबाव कसा हाताळायचा हे महत्त्वाचं असतं. आम्ही कायद्याला धरून काम करतो. शिवानंद यांची प्रतिक्रिया. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मी कायदेशीर उत्तर देणार. कुर्डू ग्रामस्थांच्या आरोपांवर खासदार धैर्यशील मोहितेंची प्रतिक्रिया. अजित पवारांनी सत्तेचा वापर करून सिंचन घोटाळा पचवला. दादागिरी करून अजित पवारांनी ऊस दर ठरणारी उपसमिती नेमली. राजू शेट्टींचा आरोप. मी कधीच अज्ञातवासात जात नाही. कुर्डू गावातील प्रकरणानंतर होत असलेल्या टीकेवरून अजित पवारांचं स्पष्टीकरण. तर ज्यांच्याकडे माझी ट्रीटमेंट सुरू आहे त्यांचं नाव देतो. अजित पवारांची माहिती. रोह्यामधील कार्यक्रमातील सुनील तटकरेंकडून अजित पवारांचं कौतुक. तर अजित पवारांचं लोकाभिमुख नेतृत्व हे कुठलंही काम तात्पुरतं न राहता चिरकाळ टिकेल. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. कोकणातील काही प्रकल्पांना उशीर का लागतोय, अजित पवारांचा सवाल. तर मुंबई गोवा हायवेला एवढा वेळ का लागला, यावर पुस्तक लिहावं लागेल. अजित पवारांचा मिश्किल टोला. सोशल मीडियावर माझ्या विरुद्ध पैसे देऊन मोहीम चालवली जाते. मंत्री गडकरी यांचा आरोप. तर 20% इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याची सोशल मीडियातनं टीका.
मोहित कंबोज यांना मुंबईतील 30 SRA प्रकल्प कसे मिळाले? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून सवाल उपस्थित. संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची गायकवाड यांची मागणी. आदित्य ठाकरेंनी अशाच बैठका घेत राहाव्यात म्हणजे आमचा विजय निश्चित. आदित्य ठाकरेंनी मुंबईत घेतलेल्या बैठकीवरून नितेश राणेंची टीका. बिहार काँग्रेसनं पोस्ट केलेल्या व्हिडिओवरून आता भाजप आक्रमक. काँग्रेसकडून पंतप्रधान मोदी यांच्या आईंचा AI व्हिडिओ व्हायरल. गोंदिया शहरात सारस चौकात भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीमध्ये निदर्शन. नागपूरच्या युवक काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीचा वाद पुन्हा पेटला. अध्यक्षपदासाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष असताना 37 वर्षीय शिवराज मोरे यांची नियुक्ती कशी झाली? नागपूर ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष मणपे यांचा सवाल. मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना सक्रिय. शिंदेंच्या सेनेकडून लोकसभा निहाय प्रभारींचा नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर. 34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचं आरक्षण घोषित. ग्रामविकास विभागाकडून या अधिसूचनाही जाहीर. राज्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी ठाणे, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण. तर अनुसूचित जमातींसाठी पालघर आणि नंदुरबार, अनुसूचित जातीसाठी परभणी आणि वर्धा झेडपीमध्ये आरक्षण. छत्रपती संभाजीनगर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, बुलढाणा, यवतमाळ जिल्हा परिषदेत अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव. तर रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, नांदेडमध्ये अध्यक्षपद OBC महिला प्रवर्गासाठी राखीव. अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी अहिल्यानगर, बीड, अकोला, वाशिम, चंद्रपूरमध्ये अध्यक्षपद राखीव. तर OBCसाठी सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा झेडपीमध्ये हे आरक्षण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूर दौऱ्यावर जाणार. तर याचवेळी पंतप्रधानांच्या हस्ते मणिपूरमध्ये 8,500 कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन तसंच भूमिपूजनही होणार. अभिनेत्री दिशा पटानीच्या यूपीतील बरेलीमधील घरावर गोळीबार. गोळीबारानंतर दिशा पटानीच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढला. गोल्डी ब्रारच्या टोळीनं गोळीबार केल्याची जबाबदारी घेतल्याची माहिती. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 15,000 शिपायांची भरती करण्यात येणार. भरतीमध्ये 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची वयोमर्यादा ओलांडलेल्यांना आणखी एक संधी मिळणार. राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेतले जाणार. सरकारचा हा नवा GR. मोर्चा, घेराव, निदर्शनांवेळी दाखल गुन्ह्यांसंदर्भात हा निर्णय. रोहा शहरातील चिंतामण देशमुख सभागृहाचं लोकार्पण आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत. निमंत्रण पत्रिकेतनं मंत्री भरत गोगावले यांचा नामोल्लेख टाळण्यात आल्यानं तीव्र नाराजी. रोहा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणणार. गोगावलेंकडून स्पष्ट. लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल. शपथपत्रानुसार राज्यातील वित्तीय तूट 3% कमी. लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका फेटाळून लावावी, सरकारची विनंती. महादेवी हत्तीणीला परत पाठवण्यासंदर्भात हे प्रकरण उच्चस्तरीय कमिटीकडे पाठवलं जाईल. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. महादेवी हत्तीण नांदणी मठामध्ये नेण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल. मठाधिपती जिनसेन स्वामींची प्रतिक्रिया. बॉलिवूडचा चित्रपट सुट्ट्यांच्या दिवसात प्रदर्शित होतात. हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही. मराठी अभिनेते मकरंद नासपुर यांचा आरोप. सातारा या ठिकाणी होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष उद्या ठरणार. ज्येष्ठ साहित्यिकांच्या नावाची चर्चा. मात्र चर्चेतनं हा निर्णय होणार. साहित्य महामंडळाची रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक. अजित पवारांच्या हस्ते रायगडच्या रोह्यामध्ये डॉक्टर CD देशमुख सभागृहाचं भव्य उद्घाटन. अत्याधुनिक सभागृहामध्ये रोहा शहराला नवं चैतन्य देणार. उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येनं मान्यवर आणि नागरिकांची उपस्थिती. नागपुरातील भोले पेट्रोल पंप चौक ते नागपूर विद्यापीठापर्यंत चौपदरी उड्डाणपुलाचं लोकार्पण. केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण. बायगळाच्या KP रोडवर भीषण अपघात. वाहन चालकाला झोप लागल्यामुळे पार्सलचा ट्रक उलटला. मात्र रस्त्याच्या मधोमध ट्रक उलटल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात. प्रसाद लाड, महेश सावंत, कालिदास कोळंबकरांनी स्थानिक नागरिकांची समजूत काढली. मुख्यमंत्री 7 ते 8 दिवसात बैठक लावून पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार. प्रसाद लाड यांचं आश्वासन. तर प्रभादेवी पूल बंद केल्यामुळे वाहतुकीत बदल. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांकरता दादर पूर्व मार्गे तर दादर पश्चिमेकडे जाणाऱ्यांना टिळक पुलावरून जावं लागणार. एल्फिन्स्टन पूल बंद केल्याचा फटका एसटीच्या प्रवाशांना बसणार. परळ आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या मार्गात बदल. एसटी बसच्या तिकिटामध्ये 10 रुपयांची वाढ. प्रभादेवी स्थानकावरील पूल साधारणतः 2 वर्षांसाठी बंद असणार.
मुळा मुठा नदीकाठच्या नागरिकांना या ठिकाणी सतर्कतेचं आवाहन. नागरिकांना नगरातील पूरस्थिती आता टाळण्यासाठी महापालिकेची उपाययोजना. नदी पुनरुज्जीवनासाठी 369 कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी. महापालिकेकडून 300 कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दाखल. पुण्यामध्ये प्रभाग रचनेवरील हरकतींची सुनावणी पूर्ण. एकूण 5,922 हरकतींपैकी 828 जणच आता सुनावणीला हजर असल्याची माहिती. हरकतींचा अहवाल नगरविकास विभागाला सादर करणार. 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध. 15 सप्टेंबरपासून 10वीचे अर्ज भरण्यास सुरुवात. तर ऑनलाईन पद्धतीनं भरता येणार बोर्डाच्या परीक्षेचा अर्ज. 6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार. पुण्यातील 35 तासांच्या गणपती विसर्जन मिरवणुकांवर ग्राहक पंचायतीचा आक्षेप. तर 35 तास पुणेकरांनी कसे काढले हे त्यांनाच माहिती. याची जबाबदारी कोण घेणार आहे की नाही, ग्राहक पंचायतीनं मुख्यमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांना कळवली नाराजी. जगातील अवघड मॅरेथॉनपैकी एक समजल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या एक्स्पोला सुरुवात. तर एक्स्पोचं छत्रपती वेदांतिका राजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जवळपास 8,500 स्पर्धकांचाही सहभाग. छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी महाविद्यालयातील आई मेळाव्याचं आयोजन. तर मेळाव्यामध्ये 450 पेक्षा जास्त आई पालकांसह प्राचार्य आणि शिक्षक वृंदही सहभागी. पीएफचे पैसे आता एटीएमनं काढता येणार. ईपीएफओ कडून दिवाळीपूर्वी बँकेसारखे सुलभ व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार. ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत या निर्णयाची शक्यता. राज्य सरकारनं घाईगडबडीत काढलेला GR मागे घ्यावा, अन्यथा आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार. नंदुरबार जिल्ह्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा निर्णय. कोल्हापुरात रॉटव्हिलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन या जातीच्या पाळीव श्वानांसाठी पालिकेकडून नवीन नियमावली जारी. नियम न पाळल्यास श्वानाला ताब्यात घेऊन मालकावर पालिका कारवाई करणार. राज्यात आजपासून पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा. रविवारी राज्यातील काही भागात अतिमुसळधार पावसाचाही अंदाज. वर्धा शहरासह लगतच्या परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी. तर काही वेळ झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी. हिंगोलीच्या वसमतमधील गुंडा शिवारामध्ये महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तर सखुबाई भालेराव, गयाबाई सारोळे असं वाहून गेलेल्या या महिलांचं नाव. अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. तर शहरातनं बायपासकडे जाणाऱ्या आणि पळसखेडकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यातील पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर. मार्ग काही तासांसाठी वाहतुकीसाठी बंद. नंदुरबारच्या शाद्यामध्ये तोडणीच्या आधीच केळीच्या दरामध्ये घसरण. तर केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार. कल्याणमध्ये अश्लील मेसेज करणाऱ्या व्यक्तीला तरुणीकडून चोप. तर कल्याणपूर्व कोळसेवाडी परिसरातली ही धक्कादायक घटना. दुकानात काम करणाऱ्या तरुणीला दुकान मालकाकडून अश्लील मेसेज. परभणी अत्याचार घटनेच्या निषेधार्थ बंजारा समाजाचा मोर्चा. तर घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. आरोपीला अटक करून कठोर कारवाईचीही मागणी. जळगावच्या भुसावळमध्ये कौटुंबिक वादातनं हत्या. 1 जण यामध्ये जखमी. भुसावळ शहराला लागूनच असलेल्या आयान कॉलनीतली ही घटना. समद कुरेशी असं हत्या झालेल्या या तरुणाची. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलमुळे बालमृत्यू आणि माता मृत्यूंच्या प्रमाणामध्ये वाढ. तर चंद्रपूर धर्तीवर नंदुरबार जिल्ह्यात सिकल सेल नियंत्रण सेंटर सुरू करावं अशी ही मागणी. नंदुरबारच्या अक्कलकुवामधील कंजाला या गावामध्ये रानभाजी महोत्सव संपन्न. रानभाज्या महोत्सवात जवळपास 48 प्रकारच्या भाज्या ठेवण्यात आल्यात. यामध्ये नागरिकांचाही. सवईमधील IIT मुंबईच्या परिसरात बिबट्याचा वावर. बिबट्या दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून